राजकोटमधील पुतळा दुर्घटनेवर भास्कर जाधवांनी एक मोठं विधान केलं। पुतळा दिवसा पडला म्हणून काहीतरी अनिष्ट टळलं असं भास्कर जाधवांनी म्हटलंय। पुतळा रात्री पडला असता तर ते इतर धर्मियांवर टाकलं असतं असं महत्त्वाचं वक्तव्य भास्कर जाधव यांनी केलेलं आहे। पुतळा पूर्णपणे पोकळ, वारा समुद्राकडून पश्चिमेकडून पूर्वेला वाहतो। पुतळा पश्चिमेला पडलाय, त्याचे तुकडे तुकडे झाले। काय कास्टिंग होतं? पंचधातूच्या तुकड्याचे पुतळ्याचे किंवा वस्तूचे एवढे तुकडे होऊ शकतात का? हा इतका भ्रष्टाचार आहे। राज्याच्या मुख्यमंत्र्यांची नजर आहे कुठे? बांधकाम मंत्र्यांची, उपमुख्यमंत्र्यांची वगैरे नजर आहे कुठे? अरे साधी कुणी नजर मारली तर इतकं भंगार काम या पुतळ्याचं ह्या लोकांनी केलेलं आहे। म्हणजे शिवाजी महाराजांच्या पुतळ्यामध्ये सुद्धा किती भ्रष्टाचार, किती भ्रष्टाचार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।